अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। तुरुंगातून सुटून आलाय हो, काही महान काम नाही केलं। मग कावेरी, ब्रिटिशांविरुद्ध लढताना गेलाय तो तुरुंगात, तुला नाही कळायचं। आणि असं कसं आलं अचानक, काही कळवलं सुद्धा नाही। अगं बाई, मी घरात काही केलेलं देखील नाहीये। आता आला की 2 दिवसात जाईल, लाडू नाही चिवडा नाही, आता कसं करावं? तुम्ही असं करा, तुम्ही ताबडतोब बाजारात जा म्हणते ना। हे बघा अहो, ऐकून तर घ्या। काय राधेच आलाय ना? नाही, नाही, पण तुम्ही तर म्हणाला चांगली बातमी आहे। अहो, बाळू सुटलाय तुरुंगातून। काय? केसरीमध्ये बातमी आली म्हणे, 2-4 दिवसात येईल गावी। चला, बरं झालं ग बाई, तो सुटला एकदाचा। आणि हो, आता तरी थोडी समज द्या त्याला, म्हणा हे सगळं पुरे झाले, आता लग्न कर आणि नीट संसार कर। अहो, देशाचा संसार सावरतोय तो, स्वातंत्र्य लढ्यात आहे तो, आणि तुरुंगात काय तो हौशे करता नाही गेलाय। तुम्हाला आपला बघावा तेव्हा लग्न करा, संसार करा, सुखी व्हा। अहो, आयुष्यात काही वेगळे ध्येय आहे की नाही? कळले हो? आणि हे काय, आता कुठे निघाला? कुठे म्हणजे सुशीलेला सांगायला हवे, खुश होईल हो मुलगी। घरी जाऊन सांगू नका, आत्याबाई असतील तिथे, उगाच काट्याचा नायटा करतील। नाही, आता संस्थेत असेल ती, तिथेच जातो। काय बरे, आता जातात तर थोडे लाडूही घेऊन जा। देणार असाल तर भरपूर द्या, थोडे कसे काय चालतील? 32 जणी आहे तिच्या संस्थेत। अगं बाई, त्या सगळ्यांसाठी नाही देणार मी। मग नकाच देऊ। अहो, आपल्या सुशीलेला एकटं खायला नाही आवडणार। येतो मी। देवा, सुशीलेला चांगली बुद्धी दे रे बाबा। सुशीला नेहमी योग्य तेच करते। हरे कृष्णा 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 हरे हरे, हृदय आलिंगन आनंद पूजन भावेन वाणिन मणे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धु सखा त्वमेव, त्वमेव विद्या धर्मं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम।
सुशीला नेहमी योग्य तेच करते. अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव. 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 हा सुशीले, अगं ये बाहेर. हे बघ झालं तयार. तोरण तयार झालं, ये लवकर. हे दादा, मी मेले वाटतं. तिला काय बोलवतोयस? मी आहे ना. अरे देवा धर्माची कामं, सणाची कामं, पवित्र कामं हो. विधवेची कामं नाही होती. कावेरी असं काय करतेस? अगं सगळी कामे तिने केली. हे बघ देवाचं नैवेद्य तिने बनव, ते चालतं आपलं. पूजेचं सगळं तयारी तिने केली, ते चालतं आपलं. याने काय होणार आहे? हे असं बोलून बोलूनच ना डोक्यावर बसवलंयस तू तिला. मी आहे म्हणून चाललंय सगळं. म्हणजे बर मीच बांध. नैवेद्य तयार झालाय हो. तुमची पूजा आटोपली की नैवेद्य दाखवा, मग मी पाट घेते. काय बनवलंयस? श्रीखंड पुरी, कैरीची चटणी, वरण भात, पुरणपोळी आणि कोशिंबीर बनवलीये. अरे दादा, चल चल, गुढी उभारायची आहे. चल पटकन. हो चल, थांब. पटकन चल. अरे हो थांब ना. दे. हा इधर तू, मी दिवा लावतो. दे दे. काय घाई तुला इतकी? थांब ना जरा. चल पूजा. हो हो धीर धीर धर. ए थांब जरा, लगेच तुझी घाईच. धर. झाली पूजा. धर. चल चल, नैवेद्य दाखव. हा एक थांब जरा. मला काय म्हणायचंय, मला सांग, गुढीपाडवा आपण का साजरा करतो?
सांगा. अरे दादा, माझी कसली परीक्षा घेतोयस? मला सगळं माहितीये. नवीन पिढीला काही येतं का विचार? तिलाच विचार. सांग, काय असतो गुढीपाडवा? चैत्राची जी सुरुवात असते त्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. आपल्या हिंदूंमध्ये गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्या दिवसापासूनच रामाची नवरात्र सुरू होते आणि ती संपते रामनवमीला. आणि तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून गुढी उभारावी आणि ज्या काठीवर आपण गुढी उभारणार ना तिला गरम पाण्याने अंघोळ घालून हळद आणि चंदनाच्या सुवासिक द्रव्यांनी प्रसादित करावं. त्यावर कोरे कापड, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडुनिंब यांसमवेत गडू बांधावा आणि ही सजवलेली गुढी घराच्या कौलावरती बांधावीत. ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तशीच डोलाने उभी राहते. आणि हो, हा ब्रह्मध्वज आहे हा आपल्यासाठी. हे आपल्या स्वतंत्र अस्मितेचं लक्षण आहे हो. आणि हे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी प्रभू श्री रामचंद्र सपत्नीक अयोध्येला परत आले होते. रावणावरती विजय मिळवून ते स्वगृही आले होते आणि त्या आनंदाप्रित्यर्थ लोक गुढ्या उभ्या करतात, आपली घरे दारे सजवतात. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची पाने, ओवा, चिंच याचं सेवन करतो आपण. कारण कडुनिंब हे औषधी आहे आणि त्याचे सेवन आयुर्वेदामध्ये औषधी मानले गेले आहे. वर्षाच्या सुरुवातीला मागच्या सगळ्या कडू आठवणी गिळून टाकून नव्या गोडव्याने नव्या वर्षाची सुरुवात करतो. कडुनिंबाची पानं पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतो. हा, आणि मुलांना इळवणी देखील घालतात. इळवणी म्हणजे उन्हात पाणी तापवून त्या पाण्याने अंघोळ केली जाते. याचाच अर्थ लहान थोरांपासून आपल्या जीवनशैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून आपण निसर्गाच्या जवळ जाण्याचा मार्ग काढतो. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. याचाच अर्थ लहान थोरांपासून आपल्या जीवनशैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून आपण निसर्गाच्या जवळ जाण्याचा मार्ग काढतो. आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवतात. त्यावेळेला धने आणि गुळ याचे नैवेद्य दाखवतात आणि ती साखरेची माळ जी आहे ती मुलीच्या गळ्यात घालतात
तर मुलांना साखरेचे कडे देतात. कळले कळले हो, चांगलेच कळले. आता आज जाऊयात, येऊयात. हो, हो सुशिले, अगं तुला कळले का? अगं बाळूची सुटका झाली. तू कसं काय ओळखलंस मी आलो ते? सदाशिव काका, सदाशिव काका, सुशीला, आयुष्यमान भव. कसे आहात काका? तू कसं काय ओळखलंस मी आलो ते? तुम्ही नेहमीच अशी काही खूण करता ना की डोळे मिटूनही मी तुम्हाला ओळखू शकते. वेडीएस. बरं, मग या वेडीकडे काय काम काढलं? का? कामाशिवाय येत नाही मी? नाही हो, तुम्हाला नुसतं जगणं काय असतं ते माहीतच नाहीये. सतत कर्माचा आणि कामाचा विचार करता. माझ्याकडे देखील काहीतरी कामच काढलं असणार, हो ना? तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकले? कौतुक करताय की बोल लावताय? अगं वेडी, कौतुक करतोय. तुला बोल लावले तर परमेश्वरही मला माफ करणार नाही. सुशीला, तुला माहितीये, गावागावातून तुझं खूप कौतुक होतोय. तू सुरू केलेला आश्रम, तुझी भाषणं, लोक भरभरून कौतुक करतात. पण त्याचंच वाईट वाटतं. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. लोक भरभरून कौतुक करतात. पण त्याचंच वाईट वाटतं. लोक कौतुक करतात आणि निघून जातात. मत बदलत नाहीत, समाज बदलत नाहीत. आणि मग काय उपयोग आहे त्या कौतुकाचा? अगं, एका रात्रीत बदल घडत नसतो. त्यालाही वेळ द्यावा लागतो. कधी कधी तर आयुष्यही द्यावं लागतं. झाड बघते, आंब्याचं ना? मला सांग, किती जुनं येते? माझ्या लहानपणापासून इथेच येते. खरं तर अण्णांच्या लहानपणापासून सुद्धा इथेच आहे. याला कमीत कमी 150 वर्ष झाली आहेत. काय? बाप रे, आता कळलं तुला? म्हणजे 150 वर्षापूर्वी ज्यांनी कुणी हे झाड लावलं असेल ना, तेव्हा त्यांनी फळाची अपेक्षा केली नाही. तर आता झाड लावलं तर कुठल्या तरी पुढच्या पिढीला याचे आंबे चाखता येतील. केवळ याच विचाराने त्यांनी झाड लावलं. कर्मही तसंच असतं ग. आपण फक्त चांगलं काम करत राहायचं, त्याचे परिणाम पिढ्यानपिढ्या होतच असतात. सुशीले, तू जे करतेस ना, खूप हिमतीचं काम. पण लक्षात ठेव,
अशी एक पिढी येईल जेव्हा समाजात स्त्रियांना समान वागणूक मिळेल आणि विधवा, परित्यका हे शब्द नाहीसे होतील. आणि या कामाची हीच खरी सुरुवात आहे. काका, तुम्ही आलात ना की मला खूप हिंमत येते हो. तर कसं काय चाललंय आश्रमाचं काम? काका, जेव्हा हा आश्रम बंद होईल ना तेव्हा माझं काम पूर्ण झालं असं मी समजेन. जेव्हा तुझ्या या आश्रमातील आश्रयित विधवा, परित्यका स्वतःच्या पायावर उभ्या राहतील ना आणि हा समाज त्यांना सन्मानाने स्वीकारेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं काम पूर्ण होईल. बरं, विधवा पुनर्विवाहाचं फार काही मनावर घेतलं नाही. सुशिलेचा पुनर्विवाह म्हणे. वेड लागला का वेड? नाही नाही, सुशिलेचा पुनर्विवाह होणं कदापि शक्य नाही. अहो पाप आहे ते, पाप. माझ्या पोरीचं मला पार्वतीसारखं होऊन द्यायचं नाही.